रत्नागिरीत पेट्रोल पंपावर खडखडाट, सीएनजीसाठी लांबच लांब रांगा। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून येथील बहुतांश पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडे पडले आहेत। उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे। त्यातच आंब्याचा हंगाम आणि वाहतूक व्यवस्थेमुळे इंधनाची मागणी प्रचंड वाढली असताना तेल कंपन्यांकडून वेळेवर पुरवठा होत नसल्याने ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे। या समस्येची दखल घेत रत्नागिरीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र यांना तातडीने पत्र लिहून नियमित आणि पुरेसा इंधन पुरवठा करण्याची मागणी केली आहे। रत्नागिरी हा एक प्रमुख पर्यटन जिल्हा असल्याने दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शाळांच्या सुट्ट्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक चारचाकी आणि इतर वाहनांनी दाखल होतात। यंदाही पर्यटकांचा ओघ मोठा आहे, ज्यामुळे इंधनाची मागणी अचानक वाढली आहे। मात्र मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरवठा अत्यंत नगण्य होत असल्याने गेल्या 2 आठवड्यांत जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप ड्राय झाले आहेत। यामुळे अनेक पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे।